हे पहा, त्याचा निकष असा आहे की स्वर्गीय मुंडे यांनी आपल्या हयातीतच आपल्या वडिलोपार्जित जायजातीचा वारसा हे आपल्या तिन्ही मुलींना ठरवलेलं नाही. त्यांनी आपली वडिलोपार्जित जी काही जायदाद होती, इस्टेट होती, ती आपल्या सर्व पुतण्यांना वाटून टाकली. म्हणजे वडिलोपार्जित वारशात काही संबंध नाही. पण जो राजकीय वारसा होता, हा वारसा निश्चितपणे पंकजाकडे आहे आणि तो पंकजाकडेच राहील. गोपीनाथरावला मानणारा जो समाज आहे, जो ओबीसी वर्ग आहे, त्याच्यात 90% लोक हे पंकजालाच गोपीनाथरावचा राजकीय वारस मानतात. त्याचं छोटं उदाहरण तुम्हाला मी देतो. इतका गदारोळ आज दिवसभर सुरू आहे, पंकजाने याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण तिला माहिती प्रतिक्रिया कुणाच्या विरुद्ध द्यायची. एक आपला भाऊ आणि दुसरे आपल्या वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र छगन भुजबळ साहेब. म्हणजे हा वारसा तिला कुणाकडून मिळाला? तिच्या वडिलाकडून. गोपीनाथराव असेच होते. म्हणून मला असं वाटतं की राजकीय वारसा हा पंकजाकडेच आहे. पण विनाकारण बीडमध्ये जी सभा झाली, त्या सभेचा या गोष्टीशी काही संबंध नसला पाहिजे. ती सभा ऐकल्यावर बाकीच्या जनतेचं हे मत झालं की ओबीसीच्या हक्क रक्षणाची सभा नसून गोपीनाथरावचा वारस कोण असावा याच्यासाठी सभा घेतलेली आहे. मला त्याच्याही पुढे जाऊन म्हणायचंय की बीड जिल्ह्यात बाप चोरणारी टोळी आली काय ती सभा ऐकून मला असं वाटतं. खरं म्हणजे छगन भुजबळ साहेबांनी हे सांगावं, ज्याला ते वारसा म्हणत होते ते त्यांना जेलमध्ये भेटायला आले होते तर पंकजा आली होती. पंकजा भुजबळ साहेबाला जेलमध्ये भेटायला गेली होती. जेलमध्ये. मला आठवतंय एका कार्यक्रमात सिन्नर जवळ शिंगोटे नावाचं गाव आहे, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तिथं अनावरण होतं. माननीय गडकरी होते, माननीय विखे पाटील होते, माननीय बाळासाहेब थोरात होते, खुद्द छगन भुजबळ साहेब तिथं होते. त्यांनी एक वाक्य उच्चारलं, जर गोपीनाथराव मुंडे हयात असले असते तर मला जेलमध्ये इतके दिवस काढावे लागले नसते. पंकजाची तोंड भरून स्तुती केली. मग त्याच वेळेस सांगायचं की पंकजा ही गोपीनाथ मुंडेंची राजकीय वारस होऊ शकत नाही. मग बीडमध्येच येऊन का सांगावं वाटलं? आणि अशा पद्धतीनं मला कुणाशी प्रश्न उत्तर किंवा काय, माझं म्हणणं असं आहे की दुसऱ्याच्या सातबारावर आपण कुणाची नावं लिहितो ते भुजबळ सारख्या एका जाणत्या नेत्याला कळत नाही.